चाकूच्या धाकावर एका अल्पवयीन 16 वर्षीय मुलीवर एकानं बळजबरी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात घडली। या प्रकरणात डाबकी रोड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र आरोपी अद्यापही फरार आहे। आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी हिंदू संघटनांनी खामगावात मोर्चा काढला। बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात मंगळवारी सकल हिंदू समाज व भोई समाजाच्या वतीने संयुक्त मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आणि घटनेचा निषेध करण्यात आला। या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी यांना निवेदन सादर करण्यात आलं। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी कायदा केला धर्मांतरण बंदीचा आणि लव्ह जिहादचा। हा लवकर अंमलात आणला पाहिजे। जर हा लवकर अंमलात आणला तर मला असं वाटतं की कोणत्याही हिंदू भगिनींची किंवा कोणत्या भगिनीची अशा प्रकारची अन्याय होणार नाही, अशा प्रकारचा अत्याचार होणार नाही, या मागणीसाठी आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावी यासाठी या सकल हिंदू समाज आणि हिंदू भोई समाज हा प्रत्येक ठिकाणी आज पूर्ण महाराष्ट्रभर निवेदन आहे। जर लवकरात लवकर आरोपींना अटक नाही केली तर लोकशाही मार्गाने आम्ही अकोल्याकडे कूच करून सर्व हिंदू समाज या आंदोलनामध्ये सहभाग घेईल, याची शासन प्रशासनाने दखल घ्यावी।